जर बघायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेत टॅक्सचा मुद्दा आहे तो वाढतच जातोय. तर महाविकास आघाडीकडून पुढची भूमिका काय असेल या संदर्भात? जय महाराष्ट्र. योगेश तांडेल, उद्धव ठाकरे गटाचे तालुका संपर्क प्रमुख. सर्वप्रथम हा जो टॅक्सचा मुद्दा आहे हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला देशांतर्गत वरिष्ठ लेवलचे प्रश्न, इंटरनॅशनल प्रश्न याच्यावर काही रस नाही आहे. मला माझ्या गावातल्या लोकांचा, माझ्या बाजूच्या लोकांचा जो विचार आहे तो या टॅक्सशी निगडित आहे. इथे सर्वप्रथम ज्या पनवेल नगरपालिका होती त्यामध्ये राहणारे 40-45 हजार टॅक्स पेअर होते. त्यांना 4 ते 5 हजार टॅक्स येत होता. तसेच जे नव्याने घेतलेले लोक आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल 14 गावं आणि सिडको वसाहती यांच्यामध्ये सुद्धा त्यांना सोसायटीमध्ये वर्षाला 4 ते 5 हजार रुपये सोसायटी येत होती. परंतु त्याचा आता वाढून 70 ते 75 हजार झालेला आहे आणि तो लोकांचा बजेट कोलमडला आहे. त्या टॅक्समुळं लोक टॅक्स भरू शकत नाही. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमच्या पक्षप्रमुखांचा आहे आणि आमचा सर्वांचा एक त्याच्यामागे होरा आहे, कल आहे का ज्याप्रमाणे इतरत्र टाउनशिपमध्ये, लोधाच्या पलावामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये जसा टॅक्स कमी केलेला आहे किंवा 500 फुटापर्यंत टॅक्स माफ केलेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, तीच मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे केलेली आहे आमचे. आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही जनतेचा टॅक्स कमी करू, 70 ते 75% कमी करू, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो, तुमचा एक बहुमूल्य मत मशालीला द्या. मशालीचं सरकार आला तर आम्ही तुमचा टॅक्स 100% कमी करू. हेच आमचं उद्देश आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.